नमस्कार, सात्विक साई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग कैरीचं पन्ह बनवूयात। त्यासाठी मी इथे 2 कैरी घेतलेल्या आहेत। आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये 2 कैरी टाकून घेऊ आणि पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेऊ। गॅस चालू करून कुकर गॅसवरती ठेवून 3 शिट्ट्या होऊ देऊ। इथे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर खाली ठेवून घेऊ। त्यानंतर आपण कैऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कैऱ्या थंड झाल्याच्या नंतर आपण कैरीचे साल काढून कैरीचा गर एका वाटीमध्ये काढून घेऊ। आपला इथे कैरीचा गर काढून झालेला आहे। इथे 1 वाटी कैरीचा गर निघालेला आहे। त्यास थोड्याशा कमी प्रमाणामध्ये मी 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। आता आपण कैरीचा गर आणि गूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण हा मिक्सरमध्ये फिरून घेऊ। हा मिक्सरमध्ये फिरून झालेला गर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। हे बघा, इथे आपलं कैरीचं पन्ह बनवून तयार झालेले आहे। मी इथे 2 ते 3 ग्लास कैरीचं पन्ह बनवत आहे। त्यासाठी मी इथे थंड पाणी घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 3 ते 4 चम्मच कैरीचं पन्ह टाकून घेऊ। त्यानंतर बर्फ टाकू। 1 चम्मच काळं मीठ टाकून घेऊ। त्यानंतर वेलची पूड, थोडंसं किंचित मीठ आणि त्यानंतर हे मिक्स करून घेऊ। इथे मिक्स करून झालेले आहे। आता आपण हे ग्लासमध्ये भरून घेऊ आणि भरून झालेल्या ग्लासमध्ये वरतून थोडा बर्फ टाकून घेऊ। या ठिकाणी आपले कैरीचे पन्ह 2 ते 3 ग्लास बनवून तयार झालेले आहे। जे उरलेलं कैरीचं पन्ह आहे ते आपण एका भरणीमध्ये टाकून 1 ते 1.5 महिन्यासाठी स्टोर करू शकता। अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा।